अमरावतीतील हनुमानगडी येथे हनुमान जयंती निमित्त हजारोंच्या उपस्थितीत पार पडला भव्य सोहळा। या सोहळ्यात राणा दाम्पत्याने भक्तिभावाने सहभाग घेऊन पूजा अर्चना केली। महाराष्ट्रातील सर्वात उंच 111 फूट हनुमान मूर्तीच्या पूजनाने वातावरण भक्तिरसाने ढवळून निघाले। हनुमान जयंती निमित्त अमरावतीच्या हनुमानगडी येथे भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। या विशेष दिवशी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसाचे पठण करत भाविकांमध्ये एकतेचा संदेश दिला। सध्या हनुमानगडी येथे उभारण्यात येणाऱ्या 111 फूट उंच हनुमान मूर्तीचे 99% काम पूर्ण झाले असून ही मूर्ती महाराष्ट्रातील सर्वात उंच हनुमान मूर्ती ठरणार आहे। रवी राणा यांनी स्वतः या भव्य मूर्तीची पाहणी केली आणि माध्यमांशी संवाद साधला। हनुमानगडी या ठिकाणी 20 एकर जागेमध्ये 111 फूट बजरंगबलीच्या मूर्ती स्थापना होत आहे। 99% मूर्ती पूर्ण झालेली आहे आणि याच ठिकाणी हनुमानगडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावी भक्तांनी गर्दी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात ते महाप्रसादाची व्यवस्था आहे। हनुमान चालीसा पठण झाला आहे। मोठ्या या ठिकाणी सकाळ संध्याकाळ रोज हनुमान पठण होते। अखंड रामायण सुद्धा या ठिकाणी वाचन सुरू आहे। अशा हनुमानगडीसारख्या पवित्र तीर्थस्थानी मोठ्या प्रमाणात भाविकांचं मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे, जे दर्शनाची गर्दी आहे, यावरून लक्षात येतं की हनुमानगडी हे अमरावतीच नाही संपूर्ण विदर्भ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच मूर्ती 111 फूट बजरंगबलीची मूर्ती हे हनुमान जयंतीच्या शिवपर्वावर आज सगळ्यांसाठी दर्शनासाठी खुली केलेली आहे। मला असं वाटते सगळे भावी भक्त या ठिकाणची गर्दी दिसत आहे। हे मोठ्या प्रमाणात रोज ही गर्दी वाढत जाईल। अनेक लोक दर्शन घेतील, प्रार्थना करतील आणि बजरंगबली हे संकट मोचनचं एक रूप आहे। संकटामध्ये जेव्हा जेव्हा बजरंगबलीला आपण आठवण करतो, हनुमान चालीसा वाचतो तेव्हा संकट दूर होते। हेच प्रतिमा हनुमानगडी या ठिकाणी बजरंगबलीची स्थापना केली। यावेळी अखंड रामायण वाचनास देखील सुरुवात झाली असून अनेक भाविक दूरवरून येथे आले होते। दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। विशेष म्हणजे माजी खासदार नवनीत राणा यांनी स्वतः पोळ्या लाटत महिलांमध्ये मिसळत संवाद साधला आणि भक्तिभाव व्यक्त केला। हनुमान चालीसा पठण, मूर्तीपूजन, रामायण वाचन आणि महाप्रसाद या सगळ्यांनी हनुमानगडीतील वातावरण श्रद्धा आणि भक्तीने भारून गेले होते। फूट उंच भव्य मारुती रायांची मूर्ती, अखंड रामायण आणि हनुमान चालीसा पाठ, भक्तिभाव, आस्था आणि श्रद्धेचं प्रतीक ठरलेलं हनुमानगडी मधील हे आयोजन। हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर हनुमानगडी मधील वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।